मित्रांनो, आज आपण SY BCom या वर्गाचा कॉर्पोरेट अकाउंटिंगमधला जो शेवटचा टॉपिक आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स, तर त्या व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सच्या प्रत्यक्ष प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करण्यास सुरुवात करत आहोत. प्रथम मी हा जो काही प्रॉब्लेम आहे तो वाचतो. जर शक्य असेल तर ह्या प्रॉब्लेमच्या नोट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नमूद करा, म्हणजे प्रॉब्लेम बघत असताना तुम्हाला तो अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. द बॅलन्स शीट ऑफ स्नेहल लिमिटेड ॲज ऑन 30 जून 2019 वॉज ॲज फॉलोज. आणि त्यानंतर बघा आता लॅबिलिटी साईडला शेअर कॅपिटल 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹20 इच फुल्ली पेड, आणि इक्विटी शेअर कॅपिटलची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला ₹10 lakhs. त्यानंतर अंडर द टायटल ऑफ रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये रिझर्व्ह फंड दिलेला आहे 1,50,000चा, डिबेंचर रिडम्शन फंड आहे ₹1 lakhचा, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आहे 75,000चा. त्यानंतर सेक्युअर्ड लोन आहे ज्यामध्ये डिबेंचरची अमाऊंट आहे 2,50,000, प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर्स आहे 25,000, आणि अंडर द टायटल ऑफ करंट लॅबिलिटीज इथं तुम्हाला एकच लॅबिलिटी दिसते, सन्ड्री क्रेडिटर्स 3,25,000. या पद्धतीने टोटल लॅबिलिटी साईडला 19,25,000 एवढ्या किमतीच्या टोटल लॅबिलिटीज आपल्याला ह्या बॅलन्स शीटमध्ये दिलेल्या दिसत आहेत. आणि त्याच वेळेस बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला अंडर द टायटल ऑफ फिक्स ॲसेट्स आपल्याला गुडविल त्यांनी नमूद केलेलं दिसतंय 1,20,000. अदर फिक्स ॲसेट्स आहेत 3,70,000. त्यानंतर ज्या वेगवेगळ्या करंट ॲसेट्स आहेत त्याची टोटल आहे 14,30,000. आणि शेवटचं जे टायटल आहे मिसलेनियस एक्सपेन्सेस, यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस दिलेले आहे 5,000चे, अशा टोटल ॲसेट आहे 19,25,000च्या. तर हे तुमचं बॅलन्स शीट आहे. आणि त्यानंतर ह्या बॅलन्स शीटच्या नंतर त्यांनी फर्स्ट पॅरेग्राफमध्ये बघा आपल्याला काय सांगितलं आहे, फ्रॉम द फॉलोविंग इन्फॉर्मेशन फाइंड आउट इंट्रॅन्सिक व्हॅल्यू ऑफ 1,500 शेअर्स ऑफ द अबाव विच आर प्रपोज टू बी परचेस्ड. त्यानंतर ही जी काही बॅलन्स शीटमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यावरनं त्यांनी आपल्याला शेअरची इंट्रॅन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितली आहे, आणि त्या आधारावर आपल्याला या कंपनीचे 1,500 शेअर्स आपल्याला विकत घ्यायचे आहेत, आणि मग त्याची आपल्याला इंट्रॅन्सिक व्हॅल्यू शोधायची आहे. आणि त्यासाठी आपल्याला 2 ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत बघा. तिथं नंबर 1मध्ये ते असं म्हणतात, गुडविल ऑन द डेट ऑफ बॅलन्स शीट वॉज व्हॅल्यूड ॲट 3 years परचेस ऑफ द ॲव्हरेज ॲन्युअल रिझल्ट्स फॉर द लास्ट 5 years. गुडविलचं व्हॅल्युएशन आपल्याला बॅलन्स शीटच्या डेटला करायचं आहे, आणि बॅलन्स शीटच्या डेटला गुडविलचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने ते करायला सांगतात, तर ते आपल्याला ॲट 3 years परचेस ऑफ ॲव्हरेज ॲन्युअल रिझल्ट्स फॉर द लास्ट 5 years. मागील 5 वर्षांचा जो काही प्रॉफिट आहे तर त्या प्रॉफिटची ॲव्हरेजची रक्कम आपल्याला ते 3 years परचेसनुसार घ्यायला सांगताय ॲज अ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. आणि मग पुढे म्हणतायत अदर फिक्स ॲसेट्स वेर व्हॅल्यूड ॲट ₹3,72,000, आणि फिक्स ॲसेट्सचं व्हॅल्युएशन आपल्याला त्यांनी या ठिकाणी 3,75,000 एवढं दिलेलं आहे. आणि ह्या सर्व इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला या स्नेहल लिमिटेडच्या एका भागाची जी काही किंमत आहे तर ती आपल्याला इंट्रॅन्सिक व्हॅल्यू शोधायची आहे, किंवा नेट ॲसेट मेथडनुसार आपल्याला या स्नेहल लिमिटेडचं व्हॅल्युएशन करायचं आहे. तर चला मित्रांनो, आपण प्रत्यक्ष हा प्रॉब्लेम आता सॉल्व करूया. हा प्रॉब्लेम नंबर 1 आहे, म्हणून मी इथे लिहिलं प्रॉब्लेम नंबर 1. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्यांनी स्नेहल लिमिटेडच्या भागाची इंट्रॅन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. म्हणजेच व्हॅल्युएशन ऑफ शेअर्समध्ये जी पहिली मेथड आहे नेट ॲसेट मेथड किंवा ॲसेट बॅकिंग मेथड,
किंवा इंट्रॅन्सिक व्हॅल्यू मेथड, तर त्यानुसार आपल्याला शेअरचं व्हॅल्युएशन या ठिकाणी करायचं आहे. मग आता जर तुम्हाला पहिल्या मेथडनुसार म्हणजेच शेअरची इंट्रॅन्सिक व्हॅल्यू जर शोधायची असेल तर त्याच्या स्टेप्स माहीत असल्या पाहिजे. आणि काय आहे स्टेप्स बरं त्याच्या? तर त्याच्या स्टेप्स आहेत, प्रथम तुम्ही संबंधित कंपनीच्या नेट ॲसेट कॅल्क्युलेट केल्या पाहिजे. आणि तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, आपण व्हिडिओ क्रमांक 1मध्ये पाहिल्या होत्या नेट ॲसेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायच्या. तर आपल्या ज्या काही ॲसेट आहे तर त्या ॲसेटची प्रेझेंट व्हॅल्यू किंवा रिअलायझेबल व्हॅल्यू, ज्यामध्ये गुडविल आणि नॉन ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंटचा पण समावेश करायचा, अशा ह्या सगळ्या ॲसेटची टोटल करून त्यातनं थर्ड पार्टी लॅबिलिटी वजा करायच्या. म्हणजे आपल्याला काय मिळेल? तर नेट ॲसेट माहीत होतील. मग आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला नेट ॲसेट शोधायच्या आहे. तर चला बरं, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला काय काय दिसते? गुडविल आहे, अदर फिक्स ॲसेट आहे, करंट ॲसेट्स आहेत आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस अंतर्गत प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहे. तर यातल्या कोणत्या घ्याव्या लागतील? तर इतक्यात मी तुम्हाला म्हटलं होतं की नेट ॲसेट कॅल्क्युलेट करताना प्रथम तुम्ही तुमच्या गुडविल, नॉन ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट आणि सर्व इतर ज्या ॲसेट आहेत त्यांची रिअलायझेबल व्हॅल्यू घ्यायची. परंतु त्या घेत असताना त्यामध्ये कधीही मिसलेनियस एक्सपेन्सेस अंतर्गत येणारे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स ऑर डिबेंचर्स किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो ॲसेटला हा जो डेबिट बॅलन्स असतो तो कधीही नेट ॲसेट काढत असताना विचारात घ्यायचा नसतो. त्यामुळे ह्या प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ही जी काही प्रिलिमिनरी एक्सपेन्सची अमाऊंट आहे ती नेट ॲसेटमध्ये तुम्ही विचारात घेणार नाही आहेत, एवढं लक्षात असू द्या. मग आता ह्या ठिकाणी बघा, त्यांनी गुडविल दिलेलं आहे आपल्याला 1,20,000, परंतु ही रक्कम आपल्याला घेता येईल का? नाही. तर गुडविल कोणती घ्यायची? तर त्यांनी पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, गुडविल ऑन द डेट ऑफ बॅलन्स शीट वॉज व्हॅल्यूड ॲट 3 years परचेस ऑफ द ॲव्हरेज ॲन्युअल रिझल्ट्स फॉर द लास्ट 5 years. म्हणजे याचा अर्थ आपल्याला गुडविलचं स्वतंत्र व्हॅल्युएशन या ठिकाणी प्रथम कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्यानंतर मग नेट ॲसेटच्या कॅल्क्युलेशनकडे आपल्याला वळावं लागेल. म्हणून आपण मित्रांनो प्रथम गुडविलचं व्हॅल्युएशन करूया. म्हणून मी इथं टायटल देतो प्रथम नंबर 1 या ठिकाणी, व्हॅल्यू ऑफ गुडविल. व्हॅल्यू ऑफ गुडविल. मग गुडविलची व्हॅल्यू कशी काढायला सांगितली त्यांनी आपल्याला? तर ॲव्हरेज प्रॉफिट अगोदर आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. मग ह्या प्रॉब्लेममध्ये बघा, मागील 5 वर्षांचा रिझल्ट दिलेला आहे बघा, 30 जून 2015 पासून तर 30 जून 19 पर्यंतचा आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस जो काही असेल ना तो दिलेला आहे. फर्स्ट इयरमध्ये प्रॉफिट आहे, सेकंड इयरमध्ये प्रॉफिट आहे, थर्ड इयरमध्ये मात्र लॉस झालेला आहे, फोर्थ इयरमध्ये परत प्रॉफिट झाला आहे आणि लास्ट इयरमध्ये प्रॉफिट आहे. तर ह्या सगळ्या फिगरची आपल्याला या ठिकाणी टोटल करायची आहे प्रथम. म्हणून मी इथं व्हॅल्यू ऑफ गुडविलमध्ये इथं लिहितो इयर एंडिंग 30th जून 2015. 30 जून 2015ला आपला प्रॉफिट होता ₹25,000. त्यानंतर इयर एंडिंग 30th जून 2016 या डेटला आपल्याला 20,000चा प्रॉफिट झालेला दिसतोय, म्हणून 20,000. त्यानंतर थर्ड इयर इथं त्यांनी दिलं आहे बघा मला 30 जून 2017, परंतु तो मात्र लॉस आहे. आता टोटल करताना लॉस आपण मायनस करावा लागणार आहे, त्यामुळे आपण थोडा वेळ हा बाजूला ठेवू. जो प्रॉफिट आहे त्या सगळ्या प्रॉफिटची मी प्रथम टोटल करतो. मग प्रॉफिट पुढच्या वर्षी झालेला आहे 18ला, म्हणून मी 30 जून 2018 हे अगोदर घेतलं आणि तो प्रॉफिट होता
30,000. त्यानंतर लास्ट इयरमध्ये 30 जून 2019मध्ये मला प्रॉफिट झालेला आहे 20,000चा. तर हे सर्व काय आहेत बरं? या प्रत्येक वर्षामध्ये मला प्रॉफिट झालेला आहे, म्हणून त्याच्यापुढे मी प्रॉफिट असं मेन्शन केलं. म्हणजे 4 वर्षांचा प्रॉफिट होता, या 4 वर्षांच्या प्रॉफिटची मी टोटल करतो आणि ती टोटल मित्रांनो येते 95,000. तर हा एवढा टोटल प्रॉफिट आला 4 इयरचा, बरोबर, टोटल प्रॉफिट. आणि तो येतो ₹95,000. आता इथे थर्ड इयरला बघा, इयर एंडिंग 30 जून 2017ला मला 15,000 एवढा काय झालेला दिसतो इथं, लॉस झालेला आहे. मग ह्या टोटल प्रॉफिटमधनं हा जो काही लॉस आहे तो आपल्याला काय करावा लागेल बरं, लेस करावा लागेल. म्हणून मी पुढे लिहितो लेस लॉस फॉर द इयर एंडिंग 30th जून 2017 ₹15,000. हा काय होता, लॉस होता, म्हणून इकडे मी लॉस लिहिलं. 95,000 मायनस 15,000 रक्कम किती मिळाली मित्रांनो, तर ती येते 80,000, बरोबर, 80,000. तर हा काय आला आपला, हा खऱ्या अर्थाने आपला टोटल प्रॉफिट आहे. टोटल प्रॉफिट ऑफ लास्ट 5 इयर्स. हा सर्व मागील 5 वर्षांचा जर मी टोटल प्रॉफिट किती आहे असा मला जर प्रश्न विचारला तर मी माझं उत्तर काय सांगणार आहे की माझा प्रॉफिट आहे 80,000. मग आता काय करायचं तर ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं, म्हणून मी पुढे लिहितो ॲव्हरेज प्रॉफिट, बरोबर. मग ॲव्हरेज प्रॉफिट कसा काढला जातो तर टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स, बरोबर. मग यामध्ये आता आपण फिगर टाकूया. माझा टोटल प्रॉफिट किती होता 80,000 डिवायडेड बाय किती वर्ष आहेत ते 1 2 3 4 5, एकूण 5 वर्ष आहेत, म्हणून डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 80,000 डिवायडेड बाय 5, 16 5 80. म्हणजेच याचा अर्थ माझा ॲव्हरेज प्रॉफिट किती आला 16,000. आणि मग आता मला माझं प्रत्यक्ष गुडविलचं व्हॅल्युएशन किती ते माहीत होईल, म्हणून आपण घेऊया गुडविल इज इक्वल टू. आणि मग गुडविल कसा काढायचा तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं, तुमचा जो काही ॲव्हरेज प्रॉफिट येईल त्या ॲव्हरेज प्रॉफिटच्या किती पट रक्कम घ्यायची हे त्यांनी आपल्याला सांगितलं पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये. बघा, गुडविल ऑन द डेट ऑफ बॅलन्स शीट वॉज व्हॅल्यूड ॲट 3 इयर्स परचेस ऑफ ॲव्हरेज ॲन्युअल रिझल्ट 3 टाइम्स, म्हणून इथं काय म्हणायचं इंटू 3, बरोबर, इंटू 3 इयर्स परचेस. आणि टाका मग त्यामध्ये अमाऊंट, तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट होता 16,000 इंटू 3 आणि 16 किती येतो 48,000. तर मित्रांनो या पद्धतीने आपण काय केलं, गुडविलचं प्रथम व्हॅल्युएशन करून घेतलं. आणि माझ्या माहितीप्रमाणे हे तुमचं मागच्या वर्षी किंवा 12th स्टँडर्डला असताना तुम्ही ह्या मेथड्स बहुधा शिकलेला आहात. अत्यंत साध्या सिंपल पद्धतीने एकूण प्रॉफिटची टोटल करा, त्या प्रॉफिटच्या फिगरला जेवढे वर्ष तुम्ही कन्सिडर करतात त्याने भाग द्या किंवा त्याने डिव्हाइड करा, तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट मिळाला. आणि जितक्या वर्षांचा ॲव्हरेज प्रॉफिट तुम्हाला गुडविलचं व्हॅल्युएशन म्हणून घ्यायला सांगितलं असेल तर त्याने मल्टिप्लाय करा, म्हणजेच तुम्हाला ह्या ठिकाणी गुडविलचं व्हॅल्युएशन माहीत झालं 48,000. मित्रांनो एकदा का तुम्ही गुडविलचं कॅल्क्युलेशन केलं की आता आपल्याला इंट्रॅन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी जी मुख्य स्टेप सांगितलेली होती ती काय होती तर नेट ॲसेट कॅल्क्युलेट करायच्यात. म्हणून इथे मी टायटल देतो स्टेप नंबर 2ला कॅल्क्युलेशन ऑफ
नेट ॲसेट्स, कॅल्क्युलेशन ऑफ नेट ॲसेट. मग ह्या नेट ॲसेट कशा कॅल्क्युलेट करायच्या असतात, तर त्याचा फॉर्म्युला आपण बघितलेला होता. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲसेट, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स किंवा रिअलायझेबल व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स, बरोबर, त्या इथं तुम्ही घेणार आहात अगोदर. आणि ह्या प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲसेट्समधनं ज्या थर्ड पार्टी लॅबिलिटी किंवा एक्सटर्नल लॅबिलिटीज आहेत तर त्या मायनस करणार आहात. मग आता मी जातो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. पहिली ॲसेट काय दिसते? गुडविल. इथं जरी 1,20,000 असली तरी आपण हे गुडविल घेणार का? इथे नाही. तर आपण स्वतः यापूर्वी प्रॉब्लेममध्ये जे गुडविल कॅल्क्युलेट केलं 48,000, तर ती रक्कम इथं घ्यायची. म्हणून गुडविल, गुडविल आणि इथं 2 कॉलम करा. पहिला ॲसेटसाठी, दुसरा रुपीजसाठी. मग गुडविलची अमाऊंट ॲज पर आवर कॅल्क्युलेशन 48,000, बरोबर. त्यानंतर आता चला पुन्हा तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ऑदर फिक्स ॲसेट दिलेले आहेत त्यांनी 3,70,000. आता 3,70,000 ही बॅलन्स शीट व्हॅल्यू आहे. परंतु जर तुम्ही इकडे प्रॉब्लेमच्या लास्ट लाईनला किंवा सेकंड ॲडजस्टमेंटकडे आला तर त्या ठिकाणी एक वाक्य दिलंय बघा. ऑदर फिक्स ॲसेट्स वेअर व्हॅल्यूड ॲट ₹3,72,000. म्हणजे ऑन द डेट ऑफ बॅलन्स शीट जरी बुक व्हॅल्यू 3,70,000 असली तरी आपल्याला मात्र ॲसेटची व्हॅल्यू किती घ्यावी लागणार आहे? 3,72,000. कारण आपण इथं काय म्हटलंय? प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲसेट घ्यायची. आणि प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फिक्स ॲसेट काय? 3,72,000. म्हणून मग मी इथं गुडविल नंतर दुसरं टायटल लिहितो ॲसेटचं, ऑदर फिक्स्ड ॲसेट्स 3,72,000. या पद्धतीने मी दुसरी ॲसेट घेतली. नंतर करंट ॲसेट्स दिलेल्या मला त्यांनी 14,30,000. परंतु या करंट ॲसेटबद्दल प्रॉब्लेममध्ये कुठेच उल्लेख नाही आहे. आणि जेव्हा एखाद्या ॲसेटची आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू दिली जात नाही किंवा ॲडजस्टमेंटमध्ये काहीच सांगितलं जात नाही, अशा वेळेस त्या ॲसेटची नेट ॲसेट कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणती किंमत गृहीत धरायची? तर जी बॅलन्स शीटमध्ये बुक व्हॅल्यू दिली असेल तीच गृहीत धरायची. त्यामुळे करंट ॲसेटची रक्कम आपण बॅलन्स शीटचीच घेणार आहोत. म्हणून पुढची ॲसेट घेतो मी करंट ॲसेट्स. आणि करंट ॲसेटची बुक व्हॅल्यू या ठिकाणी आहे 14,30,000 एवढी. या पद्धतीने मी बॅलन्स शीटच्या ॲसेटला जी काही थर्ड ॲसेट मला दिलेली होती करंट ॲसेट ती घेतली. नंतर मिसलेनियस एक्सपेन्सेस अंतर्गत आपल्याला पुढची एक ॲसेट दिसते बघा, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 5,000. परंतु ही फिक्टिटियस ॲसेट आहे आणि नेट ॲसेट काढताना अशा ज्या काही प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस सारख्या किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर सारख्या ज्या फिक्टिटियस ॲसेट्स असतात तर किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस सारखे जे काही डेबिट बॅलन्सेस असतात किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स असतो तो कधीही विचारात घ्यायचा नाही. त्यामुळे आपण हे 5,000 नेट ॲसेटसाठी घेणार नाही आहेत, ते सोडून द्या तुम्ही. म्हणजे आपल्या फक्त ह्या 3च ॲसेट्स झाल्या, गुडविल जे आपण ऑलरेडी पूर्वी काढलं होतं, अदर फिक्स ॲसेट्स आणि करंट ॲसेट. आणि चला मग मित्रांनो आपण याची टोटल करूया. आणि ही टोटल येते 18,50,000 एवढी येते. 18,50,000 ही आली टोटल व्हॅल्यू ऑफ ॲसेट. टोटल व्हॅल्यू ऑफ ॲसेट, टोटल व्हॅल्यू ऑफ ॲसेट आपली येते 18,50,000 एवढी. मग ह्या टोटल व्हॅल्यू ऑफ ॲसेटमधनं लॅबिलिटीज वजा करायच्या. म्हणून मी पुढे लिहितो लेस लॅबिलिटीज. लेस लॅबिलिटीज त्याला मी अंडरलाईन करतो. आणि आता मग कोणत्या लॅबिलिटीज घ्यायच्या? तर चला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला शेअर कॅपिटल 10 lakhs दिलेला आहे. त्याच्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लस हा जो बॅलन्स असतो हा कोणाच्या मालकीचा असतो? इक्विटी शेअर होल्डरच्या मालकीचा आहे, बरोबर. त्यामुळे रिझर्व्ह फंड, डिबेंचर रिडम्शन फंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा हा जो क्रेडिट बॅलन्स आहे तर हे सर्व बॅलन्सेस
कोणाच्या मालकीचे? इक्विटी शेअर होल्डरच्या मालकीचे. तर त्यामुळे त्या लॅबिलिटीज म्हणून गृहीत धरल्या जातील का डिडक्शनसाठी? नाही. मग पुढची रक्कम बघा, डिबेंचर. डिबेंचर म्हणजे काय? एक प्रकारचं कर्ज असतं. आपण डिबेंचर होल्डरकडनं 2,50,000 एवढी रक्कम लोन म्हणून घेतलेली दिसते आणि ही रक्कम तुम्हाला काय करावी लागणार आहे? रिफंड करावी लागणार आहे. त्यामुळे ही आपल्याला लॅबिलिटी अंतर्गत घ्यावी लागेल. मग लॅबिलिटीजमध्ये घ्या डिबेंचर. डिबेंचर आणि डिबेंचरची रक्कम मी इनर कॉलमला इथं घेतो, ती आहे 2,50,000. 2,50,000. त्यानंतर प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर नावाचं सेक्युअर्ड लोन अंतर्गत पुढचं टायटल दिसतं आणि अमाऊंट आहे 25,000. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर म्हणजे काय? की डिबेंचरची परतफेड करताना त्यांना द्यावी लागणारी अतिरिक्त रक्कम, जास्तीची रक्कम, ती किती आहे? 25,000. ही परत करावी लागणार आहे. त्यामुळे ही सुद्धा काय झाली? आपली लॅबिलिटी झाली. म्हणून मग ती ह्या इथं प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर 25,000. बरोबर. आणि त्यानंतर करंट लॅबिलिटीज अंतर्गत सन्ड्री क्रेडिटरची अमाऊंट दिसते 3,25,000 एवढी. ही सुद्धा तुमची लॅबिलिटी आहे. म्हणून इथं घ्या क्रेडिटर्स आणि क्रेडिटर्स आहे 3,25,000. तर अशा पद्धतीने ह्या 3 एक्सटर्नल लॅबिलिटीज आपल्याला दिसतात. त्यांची मी टोटल करतोय. ही टोटल आउटरला रुपीजच्या कॉलममध्ये घेतो, ती येते 6 lakhs एवढी. आणि हे 6 lakhs लॅबिलिटीची टोटल व्हॅल्यू ऑफ ॲसेट जी आहे 18,50,000 त्यातनं मायनस करा आणि आपल्याला नेट ॲसेट माहीत झाल्या 12,50,000. 12,50,000 ही आहे आपली नेट ॲसेट. नेट ॲसेट्स. आता ही जी नेट ॲसेट आहे, ह्या नेट ॲसेटवर पहिला अधिकार कोणाचा? व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इंट्रॅन्सिक व्हॅल्यू कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायची. तर प्रथम नेट ॲसेट शोधायची. आपण जशा आता नेट ॲसेट शोधल्या त्या पद्धतीने नेट ॲसेट शोधायच्या. जर तुम्हाला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला इथं प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलं असेल तर ह्या नेट ॲसेटवर पहिला अधिकार हा प्रेफरन्स शेअर होल्डरचा असतो. म्हणून ह्या नेट ॲसेटमधनं काय करायचा? प्रेफरन्स शेअर कॅपिटलची अमाऊंट मायनस करायची. परंतु या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेलं नाही. त्यामुळे आता ही जी काही रक्कम आहे 12,50,000 ही पूर्ण रक्कम कोणासाठी अवेलेबल आहे? तर इक्विटी शेअर होल्डरसाठी अवेलेबल आहे. म्हणून मी त्याला टायटल देतो नेट ॲसेट्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. तर ही संपूर्ण रक्कम जी आहे ती इक्विटी शेअर होल्डरसाठी अवेलेबल आहे. या पद्धतीने नेट ॲसेट कॅल्क्युलेट करा आणि नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअरची रक्कम शोधायची. त्यानंतर जाऊया आता आपण पुढच्या स्टेप्सकडे. मग पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं? तर इंट्रॅन्सिक व्हॅल्यू आता आपल्याला शोधायची आहे. म्हणून मी इथं टायटल देतो इंट्रॅन्सिक व्हॅल्यू ऑफ 1 शेअर. एका भागाची इंट्रॅन्सिक व्हॅल्यू किती? तर हे आता आपण या ठिकाणी शोधणार आहोत. एका शेअरला ही कंपनी किती ॲसेटचं पाठबळ देऊ शकते, याला आपण इंट्रॅन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स असं म्हणत असतो. मग इंट्रॅन्सिक व्हॅल्यू ऑफ 1 शेअरचं जो काही फॉर्म्युला आहे तो मी तुम्हाला सांगितला होता यापूर्वी. तो काय होता? तर नेट ॲसेट्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. बरोबर. नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स सबस्क्राईब्ड किंवा टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग चला आता आपण
नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर आपण जस्ट त्या शोधलेल्या आहेत. त्या किती होत्या? 12,50,000. म्हणून इथं मी लिहिलं 12,50,000 डिवायडेड बाय, आणि पुढे काय म्हटलं, टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये किती दिलेले आहे. तर चला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल तिथं बघा 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹20 फुल्ली पेड म्हटलेलं आहे. 50,000 एवढी इक्विटी शेअर्स आपण सबस्क्राईब केलेले आहेत म्हणून डिवायडेड बाय 50,000. बरोबर. आणि मग आता 12,50,000 डिवायडेड बाय 50,000 शेअर्सने डिवाइड करा, आणि एका शेअरची आपल्याला इंट्रॅन्सिक व्हॅल्यू माहीत झाली ₹25. तर ₹25 हे आपल्या एका भागाचं व्हॅल्युएशन आहे, किंवा एका शेअर्सला या कंपनीकडनं ₹25च्या ॲसेटचं पाठबळ देऊ करण्यात आलेलं आहे. तर हे आहे आपल्या प्रॉब्लेमचं उत्तर. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स पर इक्विटी शेअर्स इज ₹25. परंतु या प्रॉब्लेममध्ये बघा बॅलन्स शीट संपल्यानंतर एक वाक्य आलं होतं, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फाइंड आउट इंट्रॅन्सिक व्हॅल्यू ऑफ 1,500 शेअर्स ऑफ द अबाव विच आर प्रपोज टू बी परचेस्ड. ते काय सांगतात की 1,500 शेअर्स आपल्याला विकत घ्यायचे आहेत, तसा प्रस्ताव आहे आपला. मग ह्या 1,500 शेअर्ससाठी आपल्याला किती रक्कम अदा करावी लागेल, द्यावी लागेल, तर त्याची इंट्रॅन्सिक व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. म्हणून मग मी पुढं म्हणतोय बघा, पुढं म्हणा देअरफोर इंट्रॅन्सिक व्हॅल्यू ऑफ 1,500 शेअर्स proposed to be purchased is, आणि मग किती शेअर्स तुम्हाला खरेदी करायचे आहेत? 1,500 शेअर्स. बरोबर. इंटू एका शेअरची इंट्रॅन्सिक व्हॅल्यू किती? ₹25 पर शेअर इज इक्वल टू, आणि मग आता 1,500 शेअर्स इंटू ₹25 करा, टोटल अमाऊंट येते ₹37,500. तर ही तुमची एकूण 1,500 शेअरची इंट्रॅन्सिक व्हॅल्यू येईल. परंतु आपलं एका शेअरचं व्हॅल्युएशन मात्र किती असणार? ₹25. तर या पद्धतीने मित्रांनो ही जी काही व्हॅल्युएशन ऑफ शेअर्समधली पहिली मेथड आहे इंट्रॅन्सिक व्हॅल्यू मेथड, तर त्या मेथडमध्ये अशा पद्धतीने आपल्याला शेअरचं व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट करायचं असतं. जर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला गुडविलचं व्हॅल्युएशन दिलं नसेल तर प्रथम गुडविलचं व्हॅल्युएशन करा, नंतर नेट ॲसेट कॅल्क्युलेट करा. जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलं असेल तर ते नेट ॲसेटमधनं वजा करा. त्यानंतर उरलेल्या नेट ॲसेटला म्हणा नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर्स. त्यानंतर इंट्रॅन्सिक व्हॅल्यूचा फॉर्म्युला मांडा, नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर सबस्क्राईब्ड, आणि एका शेअरची व्हॅल्यू तुम्हाला माहीत होईल. तर या पद्धतीने आपला हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.